सर्वांना सस्ने नमस्कार. माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सासकल ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक 3 जो दुर्गादेवी वार्ड आहे त्या वार्डची एका जागेसाठी म्हणजेच अनुसूचित जाती प्रवर्गातील एका जागेसाठी या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. या दृष्टीने ग्रामविकास पॅनल व भैरवनाथ पॅनलने आपला उमेदवार दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. नुकतंच आज या ठिकाणी ग्रामविकास पॅनलचा नारळ फोडण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता ग्रामविकास पॅनलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे होता की आपण ज्या ग्रामदैवताचं या ठिकाणी तिथं आपण नारळ फोडतोय, आपल्याला नैतिक अधिकार त्या ठिकाणी आहे का? गेल्या 7.5 वर्षांपासून आपण ज्या पद्धतीनं ग्रामपंचायत चालवली, सुडाचं आणि द्वेषाचं राजकारण ज्या पद्धतीनं केलं, ज्या पद्धतीनं सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रमामध्ये राजकारण आणून या ठिकाणी दुफळी माजवून गावचा विधायक विकास खुंटवलेला आहे आणि तो एवढं सगळं केलेलं असताना आज आपल्याला खरा नैतिक अधिकार नारळ फोडण्याचा आहे का याचा विचार त्यांनी कधीतरी आपल्या एकटं असल्यानंतर, कधीतरी मन सुन्न शांत झाल्यानंतर विचार करून पाहावा. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्याशी बोलण्यासाठी एवढ्यासाठी आलोय की या ठिकाणी ग्रामविकास पॅनलचे जे लोक आहेत, जे सत्तारूढ गटाचे लोक आहेत, ते अनेक प्रकारच्या अफवा पिकवण्यामध्ये पटाईत आहेत. तत्पूर्वी एक चांगली गोष्ट मी या ठिकाणी सांगेन. चांगली गोष्ट एका अर्थाने हा संघर्ष आहे आणि संघर्षातूनच निर्माण होत असतं. त्यामुळे संघर्षाची भूमिका घेऊन मनोज जरांगे जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. पण आपलं छोटंसं गाव आहे, पण त्या सगळ्या उपोषणामध्ये आपल्या गावानं या ठिकाणी मनोज जरांगे जे आंदोलन करतायत, मराठ्याला आरक्षण मिळावं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्या ठिकाणी तो लढा जे देत आहे त्या लढ्याला सासकल ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. या दृष्टीनं सासकल जन आंदोलन समितीचे आमचे अध्यक्ष शिवाजीराव मुळीक असतील, भैरवनाथ पॅनलचे एक प्रवर्तक म्हणून आहेत ते आमचे हनुमंतराव गंगाराम मुळीक आणि काही ग्रामस्थांनी सासकलच्या या ठिकाणी फलटण या ठिकाणी साखळी उपोषण जे सुरू आहे त्या उपोषण स्थळी जाऊन सासकल ग्रामस्थांचा या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. ही एक चांगली गोष्ट आहे. त्याच पद्धतीनं काही महिलांनी एकत्रित येऊन या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आपल्या या ठिकाणी आरक्षणाचा जो एल्गार करण्याचं काम सुद्धा आपल्या सासकलमध्ये केलेलं आहे. महिलांचं आणि विशेषतः संपूर्ण त्या ठिकाणी जाऊन ज्यांनी या आरक्षणाला पाठिंबा दिला त्या सर्वांचं मी कौतुक करतो. त्याच पद्धतीनं हे आरक्षणाचा जो संघर्ष आहे तो संघर्ष सुरू आहे, त्यातून निर्माण होईल. निश्चित आरक्षण मिळेल. आपल्या सर्वांच्या या आरक्षण मिळावं या भूमिका आहेत आणि त्या दृष्टीनं सर्वांना शुभेच्छा आहेत. त्यानंतर आता आपण मूळ विषयाला सुरुवात करू. ग्रामविकास पॅनलचे काही घटनातज्ञ, मी आता घटनातज्ञच म्हणेन कारण त्यांना खूप असा चांगला अभ्यास असल्यासारखं ते कायम काहीतरी अशा कांड्या पिकवण्याचं काम करतात. त्यांनी आणखी एक कांडी पिकवण्याचं काम केलं. जे आमचे रामोसी समाजाचे जे बांधव आहेत, नाईक समाजाचे आमचे जे लोक आहेत, त्यांच्यामध्ये अशी एक कांडी त्यांनी पिकवलेली आहे की ज्याच्यामध्ये या ठिकाणी नाईक समाजाचा सरपंच होणार आहे. पण आमच्या भैरवनाथ पॅनलमध्ये ऑलरेडी 2 नाईक समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत सदस्य म्हणून आहेत. एक ग्रामपंचायत सदस्य महिला जी आहे ती ओपनच्या जागेवरती म्हणजेच खुल्या वर्गातून ती निवडून आलेली आहे आणि दुसरी जी आमची महिला आहे ज्या लक्ष्मी आडके आहेत या आमच्या ओबीसीच्या जागेवरून त्या निवडून आलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सासकल ग्रामपंचायतचं जे सरपंच पदाचं आरक्षण आहे ते ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण आहे आणि त्या दृष्टीनं आमचे दोन्ही उमेदवार जरी नाईक समाजाचे असले तरी ओबीसी प्रवर्गाला ग्रामपंचायतचं सरपंच पदाचं आरक्षण असल्यामुळं लक्ष्मीबाई आडके या सरपंच होणार हे काळ्या दगड्यावरची रेग आहे आणि त्यासाठी राजेंद्र धोंडीबा घोरपडे जे भैरवनाथ पॅनलचे उमेदवार आहेत अनुसूचित जाती प्रवर्गातून ते निवडून येणं गरजेचं आहे. परंतु विरोधकांकडून म्हणजे सत्तारूढ गटाचे जे काही लोक आहेत ते जाणीवपूर्वक आमच्या लोकांमध्ये, आमच्या समाज बांधवांमध्ये दुपळी एक गैरसमज पसरवण्याचं काम करतायत की या ठिकाणी लक्ष्मीबाईंना सरपंच केलं जाणार नाही आणि दुसऱ्या आमच्या ज्या भगिनी आहेत ज्या ओपन खुल्या वर्गातून त्या निवडून आलेल्या आहेत सलग 2 वेळा, त्यांना सरपंच केलं जाणार आहे. अशा प्रकारचं संभ्रम निर्माण करण्याचं काम हे या ठिकाणी सत्तारूढ गटाचे म्हणजेच ग्रामविकास पॅनलचे लोक करत आहेत. मी समाज बांधवांना सांगेन त्यांच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नका. या ठिकाणी लोकशाहीमध्ये जे काय ज्या पदासाठी सरपंच पदे ओबीसी महिला प्रवर्गासाठी या ठिकाणी आरक्षित आहे आणि त्यामुळं आपल्या लक्ष्मीबाई आडके या
ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्या सरपंच पदाच्या त्या एकमेव मुख्य दावेदार आहेत आणि त्याच सरपंच होणार आहेत. त्यामुळं आपण जे काय गैरसमज पसरवले जात आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका, आपलं लक्ष विचलित करून देऊ नका. या ठिकाणी मला आता समजलेलं आहे की 2000 रुपये एका मताला या ठिकाणी विरोधक म्हणजे जे काय आपले विरोधक आहेत, भैरवनाथ पॅनलचे जे विरोधक आहेत ते त्यांनी 2000 रुपये मताला या ठिकाणी देण्याचा काय आकडा काढलाय असं मला समजतंय. आणि त्या दृष्टीनं काही लोकांना ते भेटतायत, एक तर एक किंवा दोन तर दोन असं मतदान मागून ते गोळाबेरीज करण्याचं त्यांचं काम चालू आहे. रात्र बहिरायची आहे. मी भैरवनाथ पॅनलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि मुख्य प्रवर्तक जे आहेत, जे मुख्य प्रवर्तक यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी सतर्क राहावं. 2000 रुपये देऊन या ठिकाणी मतं खरेदी करण्याचं काम या ठिकाणी ते करतायत, कारण त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे. लोक त्यांच्या बरोबर नाहीत, कारण गेल्या 7.5 वर्षाचा त्यांचा जो कारभार आहे तो कारभार सगळ्या गावानं पाहिलेला आहे. भ्रष्टाचाराचं पुरण बनलेलं सासकल ग्रामपंचायतला मुक्त करण्यासाठी भैरवनाथ पॅनललाच पुढाकार घ्यावा लागेल आणि त्या दृष्टीनं आपला उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून आणणं ही आपली जबाबदारी आहे. त्यानंतर दुसरं एक आणखी त्यांनी असं सांगितलं की असं सांगतायत की आमच्या सरपंचांनी कुठं राजीनामा दिलाय, तेव्हा तुमच्या लक्ष्मीबाई अडके सरपंच होणार आहेत. मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, नितीन धनाजी घोरपडे जे अपात्र झालेले आहेत आणि त्यांचेच वडील आता या ठिकाणी पुन्हा उमेदवार आहेत. मी या ठिकाणी सांगेन, नितीन धनाजी घोरपडेने तरी कुठं राजीनामा दिला होता? त्यांना अपात्र केलं गेलं, जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केलं, 2 पेक्षा जास्त अपत्य असल्यामुळं. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आयुक्तांकडे गेले, आयुक्तांनी सुद्धा त्यांना अपात्र केलेलं आहे आणि सरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केल्यानंतर ते आयुक्तांकडे गेलेलं आहे. निकाल हा शेवटच्या टप्प्यात आहे आणि संपूर्ण त्यांना सुद्धा अपात्र केलं जाणार. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही, कारण एकदा तुम्हाला तुमचं सदस्यत्व तुम्हाला अपात्र केल्यानंतर तुमचा राजीनामा दिला काय नाही दिला काय त्याला काही फरक पडत नाही. तुमचं सदस्यत्व जाणार आहे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी अपात्र होण्याच्या उंबरठ्यावर आहे. काय 8 दिवसामध्ये तुमचं पत्र येत आहे, कारण त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जो काही संबंधित विषय होता, अतिक्रमणाचा विषय होता, तुम्ही स्वतः सरकारी मोजणी आणून त्या ठिकाणी अतिक्रमण नसल्याबाबतचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळं सरपंच सुद्धा अपात्र होत आहेत आणि त्यामुळं लक्ष्मीबाई अडके यांना सरपंच होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी भैरवनाथ पॅनलच्या सर्व सदस्यांनी आणि लोकांनी, सर्वांनी, कार्यकर्त्यांनी आणि मुख्य प्रवर्तक या पॅनलचे जे आहेत त्यांना मी विनंती करतो की उमेदवार हा चांगल्या बहुमतानं आपल्याला निवडून आणायचा आहे. त्यामुळं गाफील राहू नका, कारण काही लोकांचं कसं असतं ते म्हणतात ना, मराठीमध्ये एक म्हण आहे, सुंब जळला तरी पीळ सुटत नाही. असे काही लोक आहेत, हातात काहीच नाही, पायाखालची वाळू सरकली, अख्खं गाव धुवून खाण्याचं काम केलं. सगळे मी अनेकदा सांगत आलेलो आहे, त्यामुळं पुन्हा त्या गोष्टी सांगणार नाही. गाव धुवून खाण्याचं काम. आज काय परिस्थिती आहे, लोकांना रेशनिंग कार्ड काढण्याच्या किंवा रेशनिंग कार्डच्या सुविधा मिळण्याची अडचण आहे. या ठिकाणी आमचे रेशनिंग दुकानदार अतिशय चांगला तरुण मुलगा आहे, परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी ग्रामपंचायतनं त्या जे काही शिधा वाटपाच्या दृष्टीनं ज्यांची नावाची यादी वाढवण्याची गरज आहे त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे, पण रेशनिंगच्या समस्या लोकांच्या आहेत. विधवा आणि निराधार महिलांना जे अनुदान मिळत होतं ते गेल्या कित्येक वर्षांपासून अनुदान सुद्धा मिळालेलं नाही, ते रखडलेलं आहे. गावामध्ये आमचे बंधू असतील आणि इतर सगळे आमचे शिवाजीराव मुळीक यांचे बंधू असतील, आम्ही सर्वांनी मिळून भैरवनाथ पॅनलच्या कार्यकर्त्यांनी मिळून एसटीची सकाळची सुरू केली होती. ती एसटी सध्या बंद आहे. सकाळी 10:30-11 वाजता येणारी एसटी, संध्याकाळी 5:30ला एसटी येणारी ती एसटी सुद्धा बंद आहे. म्हणजे अशी विकासाची कामं एवढी सगळी पेंडिंग असताना, रखडलेली असताना त्यातलं कोणतंही काम या ठिकाणी सत्तारूढ गटाच्या सरपंचांनी आणि त्यांच्या सदस्यांनी पार पाडलं नाही. आणि आता मात्र सरपंच पद जाईल या भीतीनं काही करून, पैसा वाटून, लोकांच्या पाया पडून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी झटपट करतात. आणि निवडून आणण्यासाठी कोणाला झटपट करतायत म्हणजे तुम्ही ग्रामविकास पॅनलला मला एवढं विचारायचं आहे की तुम्ही आज एवढं राजकारण करताय, 7.5 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडं दुसऱ्या घरातला उमेदवार मिळाला नाही का? या ठिकाणी तुमच्याकडे असणार एक निष्ठावान उमेदवार आहे. खरं तर पाहिलं तर तो आमच्या भैरवनाथ पॅनलचाच उमेदवार आहे, परंतु अशा निष्ठावान माणसाला सुद्धा तुम्ही उमेदवारी दिली नाही. ज्या घरामधला जो मुलगा, जो सदस्य उपसरपंच होता,
तो अपात्र झाल्यानंतर त्याच्याच वडिलांना तुम्ही पुन्हा सदस्य म्हणून त्या ठिकाणी प्रमोट केलं आणि पुन्हा सदस्य म्हणून त्याला उमेदवारी दिली, की ज्या व्यक्तीनं जवळजवळ 2 वेळा मार्केट कमिटी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक पद भूषवलेलं आहे, ज्यांनी 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य होते, त्यानंतर उपसरपंच होते, त्यांचे बंधू सुद्धा या ठिकाणी सदस्य होते म्हणजे सोसायटीचे चेअरमन होते, त्याचप्रमाणे आमची जी काही पाणी पुरवठ्याची योजना होती त्यांचे दोन्ही घरातली व्यक्ती या ठिकाणी चेअरमन होती. अशाच माणसाला तुम्ही परत परत सत्तेच्या चाव्या देताय. दुसरा व्यक्ती तुम्हाला कोणी दिसला नाही का? तर याचा सुद्धा मला या ठिकाणी ग्रामविकास पॅनलला प्रश्न विचारायचा, तुम्ही तोच उमेदवार का दिला? आणि त्या उमेदवारानं तो उमेदवार किंवा त्यांचे जे काही समर्थक आहेत ते आमच्या उमेदवाराच्या वैयक्तिक वागण्याबद्दल का टिप्पणी करत असताना तुमच्या उमेदवारावर कोणत्या कोणत्या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याचा सुद्धा गांभीर्यानं विचार करा. जास्त स्वरूपात लोकांमध्ये गैरसमज पसरून लोकांना पैसे वाटून या ठिकाणी मतदान खरेदी करून तुम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा जो काही प्रयत्न करताय तो प्रयत्न या ठिकाणी यावेळी सक्सेस होणार नाही. कारण या जनमत हे तुमच्या विरोधी आहे हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी आज तुमचा नारळ जो जरी फुटला, आज तुमच्या प्रचाराचा शुभारंभ खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे, परंतु या ठिकाणी मी एवढं स्पष्ट सांगेन की ज्या घरामधला तुम्ही उमेदवार दिलाय त्याच घरामध्ये अनेक वर्ष सत्ता राहिलेली आहे आणि त्या कुटुंबाचं समाजाच्या कुठल्याही एक काम मी या ठिकाणी ग्रामविकास पॅनलला विनंती करतो की तुम्ही जो उमेदवार दिलाय त्या उमेदवारानं समाजासाठी केलेलं असं एक काम कुठलंही मला दाखवा, तर मी स्वतः तुम्हाला या ठिकाणी तुमची जाहीर समर्थन तुम्हाला करायला तयार आहे. फक्त एक काम त्या उमेदवारानं समाजासाठी, म्हणजे जो व्यक्ती मार्केट कमिटीला 2 वेळा संचालक होता, जो व्यक्ती प्राचार्यासारख्या मोठ्या पदावरती ज्यानं काम केलं, जो ग्रामपंचायतचा 2 वेळा सदस्य होता, उपसरपंच होता, त्यांचे बंधू सुद्धा ग्रामपंचायत सदस्य होते, जे आमची पाणी पुरवठ्याच्या योजनेचे ते चेअरमन होते दोघंही, एवढी सगळी पदं भूषवलेली असताना समाजासाठी एखादं कुठलं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे हे मला तुम्ही सांगा. मी तुमचं समर्थन करायला तयार आहे. एकच काम त्यांनी सांगावं एवढं मी तुम्हाला आव्हान करतो. दुसरं या ठिकाणी आणखी एक मला महत्त्वाचं सांगायचं की तुम्ही आमच्या उमेदवारावरती टीका टिप्पणी करत असताना आम्ही एवढंच सांगतो, जे आमचे उमेदवार आहेत राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांना आमच्या कुटुंबाचा वैयक्तिक किंवा आमचा त्यांचा कायम राजकीय सामना राहिलेला आहे. विरोधी पार्टी म्हणून आम्ही एकमेकाच्या विरोधी उभे राहिलेलो आहोत. तुम्हा सगळ्यांना वाटेल, मी समाज बांधवांना सुद्धा विनंती करतो, राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांचा आम्ही प्रतिस्पर्धी आहोत, विरोध आमचा होता, परंतु आज मी त्यांचं समर्थन का करतोय तर राजेंद्र धोंडीबा घोरपडे या व्यक्तीनं कधीही 5 वर्ष सरपंच पद आमच्या कुटुंबामध्ये होतं. आज 5 वर्षाच्या सरपंच पदाच्या काळामध्ये आणि आत्तापर्यंतच्या माझ्या संपूर्ण या सामाजिक जीवनामध्ये राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांनी कुठल्याही सामाजिक कामाला कधीही विरोध केलेला नाही. उलट सामाजिक कामामध्ये, धार्मिक कामामध्ये त्यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी स्वतः त्यांच्या कुटुंब, आज देश आणि राज्य पातळीवर त्यांचं कुटुंब काम करतंय. त्यांचे दोन्ही बंधू धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. त्यांचं कुटुंब, त्यांच्या कुटुंबातल्या यांची सगळी जी काही मुलं आहेत त्या मोक्याच्या पदावरती काम करत आहेत आणि समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं असं म्हणून राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांचे पुतणे, जे आता एक पुतणे PSI आहेत, दुसरे नेट सेट झालेले आहेत आणि जे योग्य चांगल्या पदावरती आहेत, हे सगळे लोक समाजातल्या मुलांनी शिकावं, चांगलं उच्च शिक्षण घ्यावं यासाठी ती मुलं प्रयत्नशील आहेत. अशा कुटुंबातले राजेंद्र धोंडीबा घोरपडे येतात आणि म्हणून मी त्यांच्या चांगल्यापणासाठी आमचे BD घोरपडे असतील, आमचं कुटुंब आहे, संपूर्ण समाजानं सुद्धा आज त्या कुटुंबाकडे आदर्शवत बघायला पाहिजे. कारण उच्च शिक्षण घेऊन ती मुलं योग्य चांगल्या प्रकारे समाजाला दिशा देण्याचं काम करतायत. म्हणून आमचा सपोर्ट हा राजेंद्र धोंडीबा घोरपडे या भैरवनाथ पॅनलच्या उमेदवाराला आम्ही सास्कल जन आंदोलन समितीनं सुद्धा समर्थन दिलेलं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी विचार करा, दोन्ही उमेदवार तुमच्या समोर आहेत, योग्य उमेदवार कोणता आहे तुम्ही स्वतः बघा. वैयक्तिक काही कोणी दुधल्या तांदळासारखा नसतो, वैयक्तिक काही गोष्टी कमी अधिक असतात, परंतु समाजासाठी योगदान देणारे व्यक्तिमत्व आहे.
भांडणारं व्यक्तिमत्व आहे, समाजाच्या हक्कांसाठी लढणारं व्यक्तिमत्व म्हणून मी या ठिकाणी राजेंद्र धोंडेबा यांना तुम्ही भरघोस मतं द्यावीत असं मी तुम्हाला आव्हान करेन. दुसरं, आता शेवटी जाता जाता आणखी एक मी सांगेन की ग्रामविकास पॅनल स्वतःचे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं त्यांची काळजी घेतात, कसं जपतात हे आपण या ठिकाणी शिलांगणाच्या दिवशी म्हणजे सीमोल्लंघन झालं त्या दिवशी आपण बघितलेलं आहे. आपल्या कार्यकर्त्यांची काळजी ते कशा पद्धतीनं घेतात त्याच्याबद्दल मला काही जास्त भाष्य करायचं नाही. दुसरं, आता या ठिकाणी ग्रामपंचायत एक सदस्य आहेत आणि त्या माजी सरपंच सुद्धा आहेत. त्यांचं मला एक असं ऐकायला मिळालं, माझ्या एका कार्यकर्त्यानं सांगितलं, मी नाव कोणाचं घेणारच नाही, परंतु त्यांनी या ठिकाणी काही महिला भगिनींना म्हणजे जास्तीत जास्त वार्ड क्रमांक 3 मधील आमच्या ज्या आता निवडणूक जिथं लागलेली आहे त्या ठिकाणच्या वार्ड क्रमांक 3 मधील महिलांना आदमापूर जे बाळूमामाचं पवित्र असं क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती तीर्थयात्रेसाठी घेऊन जाण्याचा प्लॅन त्यांचा होता. आता पुढे तो एक्झिक्यूट झाला का नाही झाला मला माहीत नाही, परंतु आचारसंहिता चालू आहे. जर अशा स्वरूपाचं आमिष तुम्ही दाखवण्याचं काम केलं तर तुमच्यावर आचारसंहिता भंगचा आम्ही गुन्हा दाखल करायला मागं पुढं पाहणार नाही. म्हणजे ज्यांचे पाय आणि हात हे सगळे भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत त्या अशा स्वरूपाची लोकांना आमिष दाखवून लोकांना देवाधर्म, अरे ज्या ठिकाणी आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, तुमची जर एवढंच तुम्हाला समाजाची कळकळ आहे तर इथल्या माता भगिनी घेऊन त्या ठिकाणी समर्थनार्थ त्या मराठा समाजाचं जे साखळी उपोषण चालले त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जा ना त्या सगळ्यांना समर्थनार्थ. तिथं तुम्ही घेऊन जात नाही, परंतु देवाच्या तीर्थ क्षेत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जायचं. बाळूमामाचं जे पवित्र असं मंदिराचं क्षेत्र आहे तिथं तुम्ही घेऊन जायचं, लोकांना शब्दा द्यायच्या आणि लोकांची मतं आपल्या परड्यात कशी पडतील यासाठीचा असला खोटा पैसा इथून पुढे चालणार नाही. तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये बेरडकी वस्तीवरती 2 लाईटचे खांब उभे केले, लोकांना सांगितलं आम्ही ज्या तारा ओढून तुम्हाला कनेक्शन देऊ. इलेक्शनच्या बरोबर 1-2-3 महिना अगोदर तुम्ही त्या ठिकाणी तो कारभार केला आणि लोकांना असं वाटलं की आता हे या ठिकाणी आपल्या सेवा सुविधा करतायत, लाईट ओढून देत आहेत. आणि इलेक्शनमध्ये तुम्हाला सत्ता मिळाल्यानंतर मात्र तिकडं तुम्ही पाहिलं नाही. एवढंच काय, ते लाईटचे पोल आम्ही लावलेच नाहीत, आम्हाला माहिती नाही कुणी लावलं, अशापर्यंत तुम्ही गेलेला आहे. त्यामुळं आचारसंहितेचा भंग जर या ठिकाणी तुम्ही आचारसंहितेच्या कायद्यामध्ये जर तुम्ही घावला तर तुमच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच मी सांगतो. दुसरं, आता मला कळलंय अगदी माझ्या घरापर्यंत तुम्ही पैसे घेऊन पोचलेला आहात. म्हणजे सरांना सांगू नका पण तुम्हाला आम्ही पैसे देऊ, फक्त तुमची 2 मतं आम्हाला द्या. माझ्या घरापर्यंत पोचलेलं आहे. आम्ही निष्ठावंत माणसं आहोत. तुमच्या असल्या दीड दमडीसाठी आम्ही स्वतःला विकलेलं नाही. फुले, शाहू आंबेडकर आणि बाबासाहेबांचे समर्थक आम्ही आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांचा विचार आमच्यामध्ये आहे. तुम्ही फक्त नावालाच त्यांचं नाव घेताय. मी या ठिकाणी एवढंच सांगेन, आमच्या कुटुंबातल्या सुद्धा माणसांना तुम्ही पैशाचे आमिष दाखवायला तयार झालात का? या ठिकाणी या तक्रारीवर सुद्धा मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो. परंतु आज या ठिकाणी संयमाचं राजकारण आम्ही करतोय, विकासाचं राजकारण आम्ही करतोय. आम्हाला वादविवाद वाढवायचा नाही, द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण आम्हाला करायचं नाही. भैरवनाथ पॅनलला एक चांगली परंपरा आहे. कैलासवासी या ठिकाणी महादेवराव मुळीक असतील, संभाजी हरिभाऊ मुळीक असतील, हनुमंतराव असतील, लक्ष्मणराव असतील, सोपनकाका असतील, त्यांचे वडील सरपंच होते ते असतील, अर्जुन बाळा चांगण जे सगळ्यात पहिले होते सरपंच ते असतील, अशी भैरवनाथ आणि कैलासवासी दादासाहेब मुळीक असतील, हे सगळे जे लोक आहेत हे एक चांगल्या विचाराचे लोक आहेत आणि ज्यांनी भैरवनाथ पॅनलचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा संस्कारी विचार आमच्यामध्ये आहे, म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचा अतिरेक करत नाही. सनदशीर मार्गानं आम्ही आमचा उमेदवारांचा प्रचार करतोय. लोकांसमोर दोन्ही उमेदवार आहेत आणि म्हणून मी जनतेला सुद्धा आवाहन करीन, यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नका. आता हे हात जोडतील, तुमच्या पायावर पडतील, परंतु रस्त्यानं जाता येता तुम्हाला कधी ते रस्त्यात भेटले तर तुम्हाला त्या गाडीवर सुद्धा कधी बसवत नाहीत, कधी 2 रुपये 5 रुपयाचा कधी चहा पाजला नाही. अशा उमेदवारांना जर तुम्ही निवडून देत असाल तर ते तुम्हाला लकलाभ. या ठिकाणी जो आपल्या न्यायासाठी लढतोय, जो हक्कासाठी लढतोय, जो समाजाच्या हितासाठी लढतोय त्या माणसाचं समर्थन करा. वैयक्तिक प्रत्येक माणसामध्ये चांगले आणि वाईट गुण असतात, त्यामुळं आपल्याला चांगल्या गुणांचा समुदाय किंवा संचय करायचा आहे आणि गावचा विकास करायचा आहे. सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक काम असेल, हे जर इथून पुढे घेऊन जायचं असेल
तर गावातल्या दानशूर लोकांनी सुद्धा भैरवनाथ पॅनलचं समर्थन केलेलं आहे। आणि समाजाला मी सांगेन, मी विशेषतः बौद्ध समाजाला सांगेन, आपली रखडलेली कामं हा मुळमुळीत माणूस कधी पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे तिथे एका तडफदार माणसाची गरज आहे आणि राजेंद्र धोंडीबा घोरपडे हे अतिशय तडफदार आहेत आणि ते समाजाच्या न्यायी हक्कांसाठी भांडतील, आपली हक्काची कामं करून घेतील। आणि म्हणून समाजाला विनंती करेन की आपण सर्वांनी राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांना मतदान करून उर्वरित जे काही 1.5-2 वर्ष असतील त्यांना त्यांचं काम करण्याची संधी द्यावी। जर 1.5-2 वर्षात त्यांनी चांगलं काम नाही केलं तर आपल्याला दुसरा पर्याय पुढच्या वेळेस पाहता येईल, परंतु त्यांना ही संधी देणं गरजेचं आहे। कारण गेल्या जवळजवळ 2.5 वर्षांपासून आपला सदस्य हा नावालाच होता आणि त्यानं कुठल्याही प्रकारचं म्हणजे साधं भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे काही आंदोलन झालं, जे काही भ्रष्टाचाराचं सगळं प्रकरण उघड केली, त्यामध्ये उपसरपंच म्हणून त्यांनी एकही शब्द कधी तोंडातून काढला नाही। त्यामुळं अशा कुटुंबातील व्यक्तीची समाजाला गरज नाही, ज्या समाजाला कधीही या व्यक्तीच्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसानं काडीचंही योगदान दिलेलं नाही। आणि त्यामुळं अशा माणसाला निवडून देण्यापेक्षा आपण राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांना निवडून देऊया। त्यांची निशाणी ही ट्रॅक्टर आहे, जो शेतकऱ्यांचा आहे, तो कष्टकऱ्यांचा ट्रॅक्टर आहे, तो गावचा विधायक विकास करण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग होईल, एवढंच मी सांगतो। आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की आपण राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांचा जो ट्रॅक्टर चिन्ह आहे त्या ट्रॅक्टर चिन्हावरती आपलं मत द्या। आपलं मत अनमोल आहे। सत्तारूढ गटाचे लोक 2,000 रुपये मताला देऊन मत विकत घेण्याच्या तयारीत आहेत। अनेक ठिकाणी ते भेटत आहेत, ज्यांच्याकडे ते जात आहेत ते लोक मला फोन करून सांगतायत, सर आमच्याकडे अशा आले होते, आमच्या पाया पडतायत, आम्हाला या ठिकाणी एवढी वेळ माफ करा, एवढी वेळ आम्हाला संधी द्या असं सांगतायत। तुम्हाला 7.5 वर्ष संधी दिलेली आहे, परंतु त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुम्ही केलं नसल्यामुळं तुम्हाला ग्रामपंचायतून हद्दपार करणं किंवा सत्ता परिवर्तन करणं हाच आमचा ध्यास आहे असं त्यांना ठणकावून सांगा, तर आणि तरच गावचा विकास होईल, एवढंच सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।